नमस्कार मित्र हो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई श्रम कार्ड हे कसं काढणार आहोत घर बसल्या हे पाहणार आहोत. तर ही जी स्कीम आहे ती ई श्रम पोर्टलवर सुरू केलेली आहे. यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना 2 लाख रुपयापर्यंत लाभ मिळू शकतो. म्हणजे ही नक्की स्कीम काय आहे हे पहिलं आपण समजून घेऊया. यामध्ये असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाईल, जे 1 वर्षासाठी असेल आणि अपघाती मृत्यू आणि कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीने या स्कीमबद्दल माहिती आहे. तर या ई श्रम कार्डसाठी नक्की तुमची काय पात्रता असणं गरजेचं आहे हे सांगते मी यामध्ये. तर ई श्रम कार्डसाठी 16 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षांपर्यंतचा कोणताही कामगार या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतो आणि ते कार्ड बनवू शकतो. आणि कोण नोंदणी करू शकत नाही आता हे आपण पाहूया. यामध्ये जर कामगार करदाता असेल, जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्ही ही नोंदणी करू शकत नाही. नंतर जो EPFO, ESIC किंवा NPSचा सदस्य आहे तो यावर नोंदणी करू शकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही हे ई श्रम कार्ड अगदी घर बसल्या काढू शकता. तर यासाठी तुम्ही मोबाईलवरून देखील काढू शकता किंवा घरी जे लॅपटॉप PC असेल तर त्यामधून देखील काढू शकता. तर यासाठी तुम्हाला गुगलला जायचं आहे आणि ई श्रम सर्च करायचं आहे. जी फर्स्ट वेबसाईट येते त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टर ऑन ई श्रम आहे. ऑलरेडी रजिस्टर नसल्यामुळे तुम्हाला इथं रजिस्टर ऑन ई श्रम करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेल्फ रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होतो. तो फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला आधार लिंकचा जो नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. नंतर कॅप्चा एंटर करायचा आहे आणि इथे बाय डिफॉल्ट तुमचे हे ऑप्शन्स नो आलेले आहेत, कारण तुम्ही EPFO आणि ESICचे जे मेंबर नसणार आहात, तेच फक्त या स्कीमसाठी ॲप्लिकेबल असणार आहेत. ठीक आहे. नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTPवर क्लिक करायचे. नंतर तुम्हाला जो OTP आलेला आहे तो OTP एंटर करून फक्त सबमिट बटनवर क्लिक करायचे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर तुमचा टाकायचा आहे. नंतर OTPवर क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. ठीक आहे. आणि सबमिट इथे आय ॲग्री टू टर्म्स अँड कंडिशन करायचं आणि सबमिटवर फक्त क्लिक करायचे. काही सिक्युरिटी इश्यूमुळे मी इथे तुम्हाला ते शो करणार नाही आहे. तुम्ही फक्त आधार नंबर तुमचा टाकायचा आहे, जो काही आधार नंबर असेल तो. OTPवर क्लिक करायचं आहे. OTP नंतर कॅप्चा एंटर करायचं आहे आणि इथे टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री करायचे आहेत आणि फक्त सबमिट करायचे. तुम्ही तिथे सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ही सगळी आधारची डिटेल्स टाकल्यानंतर पुन्हा तुम्ही सबमिट ऑप्शनवर जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसतो. यामध्ये तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन अँड स्किल्स अँड बँक डिटेल्स असे वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत. ते फक्त तुम्हाला सिम्पली फिलअप करायचे आहेत आणि लगेच तुमचं ई श्रम कार्ड देखील जनरेट होतं. तर इथे रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन टाकायची आहे तुम्हाला. इथे रजिस्टर्ड मोबाईल नंबर, इमर्जन्सी मोबाईल नंबर, ईमेल ID, मॅरिटल स्टेटस जे की मॅरिड अनमॅरिड जे काय असेल ते, तुमची सोशल कॅटेगरी SC ST OBC जनरल जी काय असेल ती तुम्ही टाकायची आहे. ब्लड ग्रुप टाकायचा आहे तुमचा. डिफरंटली एबल आहात का ते येस ऑर नो जे काय असेल ते टाकायचं आहे. आणि नॉमिनी डिटेल्स टाकायची आहेत तुम्हाला.
तिथे नेम टाकायचं आहे नॉमिनीचं, नंतर बर्थ डेट नॉमिनीची टाकायची आहे, जेंडर टाकायचं आहे आणि रिलेशनशिप विथ यू, तुमच्याशी त्या नॉमिनीचं रिलेशन काय आहे ते टाकायचं आहे तुम्हाला या डिटेल्समध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला इथे या सगळ्या डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला जस्ट सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस ही स्टेप ओपन झालेली आहे. त्यामध्ये तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता. इथे तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्स टाकायचे आहेत. जे रेड मार्कने आहेत ते तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत आणि विदाऊट जे रेड मार्क आहेत ते तुम्ही फिलअप नाही केलेत तरी चालणार आहेत. तर होम, नेटिव्ह स्टेट टाकायचं आहे तुम्हाला, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. इथे अर्बन रुरल जे काय असेल तुमचं ते शहरी ग्रामीण तो भाग टाकायचा आहे. हाऊस नंबर तुमचं, लोकॅलिटी टाकायची आहे जी काय असेल तुमची ती, स्टेट टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आणि इथे तहसील, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, तालुका वगैरे. देन पिनकोड टाकायचं आहे आणि स्टेईंग ॲट करंट लोकेशन फॉर किती इयर तुम्ही राहत आहात त्या करंट लोकेशनला ते टाकायचं आहे आणि परमनंट ॲड्रेस देखील इथे तुम्हाला टाकायचा आहे. हे सगळं सेम तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहेत आणि सेव्ह अँड कंटिन्यूवर जस्ट सिम्पली क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन संदर्भात ही पुढची स्टेप असणार आहे. यामध्ये तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन टाकायचं आहे. इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहेत तुम्हाला, लिटरेट, नॉट लिटरेट, बिलो प्रायमरी, प्रायमरी, मिडल, सेकंडरी, हायर सेकंडरी, ग्रॅज्युएट. जे काही तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. देन जर सर्टिफिकेट असेल तर ते देखील टाकू शकता. इथे मॅन्डेटरी नाही येते त्यामुळे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. देन मंथली इन्कम स्लॅब आहे तो इथे तुम्हाला इन्कम स्लॅब टाकायचा आहे जो काय असेल तो. देन इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकता आणि इथे जस्ट तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. तर तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील ही स्टेप आपली डन झालेली आहे. देन ऑक्युपेशन अँड स्किल्स ऑप्शन येतो. त्यामध्ये तुम्हाला तुमचं ऑक्युपेशन टाकायचं आहे अँड स्किल्स जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. इथे रेड मार्कने फक्त प्रायमरी ऑक्युपेशन अँड वर्किंग एक्सपिरियन्स इन प्रायमरी ऑक्युपेशन आहे ते तुम्हाला मॅन्डेटरी भरावंच लागणार आहे. नंतर जे बाकीचे आहेत ते तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जर भरायचं असेल तर ते तुम्ही भरू शकता. ठीक आहे. तर इथे प्रायमरी ऑक्युपेशन आहे, एक्सपिरियन्स इन प्रायमरी ऑक्युपेशन आहे, सेकंडरी ऑक्युपेशन आहे. देन ऑक्युपेशन सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता. ओके. तर इथे तुम्हाला जे काही तुमचं ऑक्युपेशन असेल ते तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल ऑटो ड्रायव्हर, कारपेंटर, वर्कर, ब्युटिशियन असं तुम्ही तुमचं ऑक्युपेशन टाकू शकता. आणि हे सगळं टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक्सपिरियन्स टाकायचा आहे. त्या ऑक्युपेशनमध्ये किती वर्षांचं आहे ते टाकायचं आहे आणि जस्ट सिम्पली सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या बँक अकाउंट डिटेल्स संदर्भात इन्फॉर्मेशन विचारली जाते. ही इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, परत कन्फर्म बँक अकाउंट नंबर करायचा आहे. देन अकाउंट होल्डर नेम टाकायचं आहे, तुमच्या बँक अकाउंट होल्डर तुमचं नाव टाकायचं आहे. देन IFSC कोड टाकायचा आहे त्या बँकेचा. देन बँक नेम टाकायचं आहे आणि ब्रांच नेम टाकायची. ठीक आहे. आणि फक्त सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. तर सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स तुमची वरती दिसते, इथे पूर्ण वरती दिसते. आणि तुम्हाला तिथे जर काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही इथे एडिटवर क्लिक करून तुम्ही ती चूक सुधारू शकता. तिथे तुम्ही एडिट करू शकता. नंतर जर तुम्हाला हा फॉर्म बरोबर वाटतोय, मी भरलेले पूर्ण इन्फॉर्मेशन करेक्ट आहे, तर तुम्ही डिक्लेरेशनवर जाऊन इथे आय एम नॉट मेंबर ऑफ ESIC EPFO, देन आय एम नॉट इन्कम टॅक्स पेयर आणि तुम्हाला जस्ट ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स करायच्या आहेत आणि जस्ट सबमिटवर
क्लिक करायचे. सगळ्या स्टेप्स झाल्यानंतर तिथे तुम्हाला इथे डाउनलोड UAN कार्ड म्हणजे ई श्रम कार्ड, भारत सरकार, हे सगळे ई श्रम कार्ड तुम्हाला पूर्ण डाउनलोड करता येतं. तर जस्ट तुम्ही डाउनलोड UAN कार्ड करायचं आहे. तुम्हाला इथे कार्ड डाउनलोड झालेलं दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे डाउनलोड करू शकता. इथे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हे कार्ड डाउनलोड झालेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या हे ई श्रम कार्ड अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.